आपण सगळेच एका धावपळीच्या गुंगाटाच्या जगात जगतोय. खरी शांतता मिळणं तर जवळजवळ अशक्यच वाटतं नाही का? पण काय वाटेल जर आपल्याला कळलं की या समस्येवरचं उत्तर, तेही एक अत्यंत प्रभावी उत्तर, 2500 वर्षांपूर्वीच्या एका प्राचीन श्लोकात दडलेलं आहे? हो, हे खरं आहे. आणि आज आपण त्याच ज्ञानाच्या सागरात एक खोल डुबकी मारणार आहोत. आजच्या ह्या विचलनावर मात करण्यासाठी, एक नवी, एक विलक्षण दृष्टी मिळवण्यासाठी. ती वने रमणीय आहेत जिथे सामान्य लोकांना आनंद मिळत नाही. हे वाक्य पहिल्यांदा ऐकल्यावर थोडं विचित्र वाटतं नाही का? एक विरोधाभास आहे यात. म्हणजे जिथे लोकांना आनंदच मिळत नाही, ती जागा सुंदर, मनमोहक कशी असू शकते? पण खरं सांगायचं तर या एकाच प्रश्नात आजच्या आपल्या संपूर्ण विवेचनाचं सार लपलेलं आहे. आणि आज आपण मिळून हेच गूढ उलगडणार आहोत. चला तर आपला आजचा प्रवास कसा असणार आहे त्यावर एक नजर टाकूया. आपण सुरुवात करणार आहोत एका प्राचीन कथेनं जिथे मानवी मनाचा संघर्ष उलगडतो. त्यानंतर आपण बुद्धांच्या हस्तक्षेपामुळे प्रकट झालेल्या एका शक्तिशाली पाली श्लोकाचा सखोल अर्थ जाणून घेऊ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे प्राचीन ज्ञान आजच्या धावपळीच्या जीवनात कसं वापरायचं यासाठी एक ठोस कृती आराखडा पाहणार आहोत. चला तर मग वेळेत थोडं मागे जाऊया, खूप मागे, जवळजवळ 2500 वर्ष. कल्पना करा, आपण त्या काळात पोचलो आहोत जिथे शांतता आणि गोंधळ, एकाग्रता आणि प्रलोभन यांचा थेट सामना होतोय. हीच आहे आपल्या आजच्या कथेची पार्श्वभूमी. आपल्या डोळ्यांसमोर एक उजाड प्लेजर गार्डन आणा, म्हणजे एक विहार वाटिका. कधी काळी हे ठिकाण लोकांच्या मनोरंजनासाठी, त्यांच्या आनंदासाठी बनवलं गेलं होतं. पण आता ते पूर्णपणे ओसाड पडलंय. तिथे गुडघाभर गवत वाढलंय, पावसामुळे ओलसर झालेल्या मातीचा एक मंद सुगंध हवेत दरवळतोय, आणि त्या जागेचा मूळ उद्देश जणू काही पूर्णपणे विरून गेला आहे. एक विलक्षण शांत पण तितकंच गूढ वातावरण तिथे पसरलंय. आणि याच ओसाड शांत बागेत एक तरुण भिक्खू येतो. तो कशासाठी आलाय? ध्यानासाठी, एकांत शोधत. त्याचा हेतू अगदी स्पष्ट आहे, तीव्र आहे. त्याला मनाला स्थिर करायचंय, स्वतःच्या आत खोलवर डोकावून पाहायचंय. आणि म्हणूनच त्याने सरावासाठी ही जगाच्या कोलाहलापासून दूर असलेली, जणू काही विसरलेली जागा निवडली आहे. त्याचं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त त्याच्या ध्येयावर केंद्रित आहे. आणि बरोबर याच क्षणी कथेला एक अनपेक्षित वळण मिळतं. कारण हा संघर्ष आता केवळ एका भिक्खूचा राहत नाही, तर तो आंतरिक एकाग्रता आणि बाह्य प्रलोभन यांच्यातला एक वैश्विक संघर्ष बनतो. दोन पूर्णपणे भिन्न जगांची ही एक जबरदस्त टक्कर आहे. त्याच बागेत एक गणिका येते. तिने एका प्रतिष्ठित व्यक्तीला भेटायला बोलावलं होतं, पण तो आला नाही. त्याची वाट पाहून पाहून ती निराश झाली आहे, प्रचंड अस्वस्थ झाली आहे. तिचं मन बेचैन आहे, अपेक्षाभंगाच्या दुःखाने चंचल झालं आहे. आणि आता कुठे जावं हे न कळल्याने ती सहजच त्या बागेत भटकत पोहोचते. तिची मानसिक अवस्था बघा, निराशेने आणि अस्वस्थतेने पूर्णपणे भरलेली. आता इथे बघा काय होतंय. एका बाजूला तो भिक्खू आहे जो मनाला शांत करण्याचा, स्थिर करण्याचा अथक प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूला ती स्त्री त्याला पाहते आणि तिच्या मनात एक वेगळाच विचार येतो. मी याच्या विचारांना गोंधळात टाकेन. ती त्याच्या समोर जाऊन उभी राहते, आपले केस मोकळे करते, पुन्हा बांधते, मोठ्याने हसते आणि टाळ्या वाजवते. या सगळ्या कृती, या सगळ्या हालचालींमुळे त्या भिक्खूचं मन पार विचलित होतं. त्याच्या संपूर्ण शरीरात एक अनपेक्षित, एक विचित्र खळबळ माजते. मग इथे खूप मूलभूत प्रश्न निर्माण होतो की जेव्हा गहन एकाग्रतेचा सामना इतक्या तीव्र विचलनाशी होतो, तेव्हा नेमकं काय होतं? हा त्या भिक्खूचा वैयक्तिक पराभव नाहीये. उलट हे एक असं मूलभूत मानवी आव्हान आहे ज्याचा सामना आपण सगळेच आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या रूपात जवळपास रोजच करत असतो. आणि आता कथेचं दृश्य वेगाने बदलतं. आपण त्या बागेतून थेट जेतवन विहारात पोहोचतो, जिथे भगवान बुद्ध त्या भिक्खूचा आंतरिक संघर्ष जाणतात आणि अगदी योग्य वेळी ते हस्तक्षेप करतात. बुद्ध आपल्या सुगंधित कक्षात आपल्या ध्यानावस्थेत बसूनही त्या दूरच्या बागेतील भिक्खूची दुर्दशा पाहतात. ही त्यांची अथांग करुणामय जागरूकता आहे. त्यांना दिसतंय की त्यांचा शिष्य कसा संकटात सापडला आहे, कसा तो चुकीच्या मार्गावर जातोय आणि त्याला मदतीची किती नितांत गरज आहे. आणि मग बुद्ध स्वतः तिथे प्रत्यक्ष न जाता आपल्या अलौकिक शक्तीने स्वतःची एक तेजस्वी, प्रकाशमान प्रतिमा तिथे पाठवतात. ही केवळ एक प्रतिमा नव्हती, तर ते प्रकाश आणि ऊर्जेचं एक जिवंत प्रक्षेपण होतं, ज्यासोबत बुद्धांचा धीरगंभीर आवाज आणि त्यांचं अगाध ज्ञान होतं. याचा उद्देश एकच होता, त्या संघर्ष करणाऱ्या भिक्खूला पुन्हा मार्गावर आणणं, त्याला योग्य दिशा देणं. आणि हाच तो निर्णायक क्षण आहे. या संपूर्ण कथेचं, या संपूर्ण विश्लेषणाचं सार, त्याचं हृदय इथेच दडलेलं आहे.
त्या प्रकाशमान प्रतिमेतून बुद्धांनी त्या भिक्खूला जे सांगितलं तेच ज्ञान, तोच श्लोक आता आपल्यासमोर प्रकट होणार आहे. रमणीयानी अरण्यानी यथ न रमती जनो वीतरागा रमिस्संती न ते कामगवेशिनो. या अतिशय सुंदर आणि गहन पाली श्लोकाचा काव्यात्मक अनुवाद असा आहे. ती वने रमणीय आहेत जिथे सामान्य लोकांना आनंद मिळत नाही. तिथे केवळ आसक्तीरहित लोकांनाच आनंद मिळतो, कारण ते विषसुखांच्या शोधात नसतात. ऐकलं का? मूळ पाली भाषेतील ध्वनी आणि त्याचा अर्थ यांच्यातील संबंध किती मधुर आणि किती खोल आहे. चला, यातले काही महत्वाचे शब्द अधिक खोलवर जाऊन समजून घेऊया. पहिला शब्द आहे रमणीयानी. याचा वरवरचा अर्थ आहे रमणीय, मनमोहक. पण हा केवळ डोळ्यांना किंवा इंद्रियांना मिळणाऱ्या सुखाच्या पलीकडचा आनंद आहे. ही अशी जागा आहे जी मनाला एका सकारात्मक, शुद्ध आणि आरोग्यदायी मार्गाने आकर्षित करते, जिथे मनाला खरी शांती मिळते. आणि दुसरा अत्यंत महत्वाचा शब्द आहे वीतरागा. याचा शब्दशः अर्थ आहे ज्याची आसक्ती निघून गेली आहे असा. पण ही एक थंड किंवा भावनाशून्य अवस्था नाहीये, हे लक्षात घ्या. वीतरागा म्हणजे असं मन ज्याने तृष्णेवर, वासनेवर विजय मिळवला आहे. असा माणूस आता कामगवेसिनो म्हणजे इंद्रिय सुखाचा सतत शोध घेणारा राहिलेला नाही. आसक्तीरहित असण्याचा अर्थ आनंदाचा अभाव नाही, तर आसक्तीच्या, चंचलतेच्या बंधनातून पूर्ण मुक्तता मिळवून खरा, स्थिर आनंद अनुभवणे आहे. तर आपण ही प्राचीन कथा आणि त्यातील गहन अर्थ पाहिला. पण या 2500 वर्षांपूर्वीच्या ज्ञानाचा आजच्या आपल्या आयुष्यात काय उपयोग? चला, आता या प्राचीन श्लोकाला वर्तमानाच्या धाग्यात गुंफूया आणि त्याचा आजच्या जीवनासाठी एक युजर मॅन्युअल म्हणजेच एक प्रभावी वापरकर्ता पुस्तिका तयार करूया. आपण अशा 3 आधुनिक परिस्थितींचा विचार करू जिथे हा श्लोक अक्षरशः लागू होतो. पहिलं आहे आपलं नकारात्मकतेने भरलेलं कामाचं ठिकाण, दुसरं आहे आपलं डिजिटल जग आणि तिसरं आहे आपल्या नातेसंबंधांचं घनदाट जंगल. या प्रत्येक ठिकाणी आपण सराव कसा करू शकतो हे आता पाहूया. पहिलं उदाहरण घेऊया टॉक्सिक वर्कप्लेसचं. म्हणजे अशी जागा जिथे सतत गॉसिप, नकारात्मकता आणि स्पर्धा सुरू असते. सामान्यतः लोकांसंबंध यातच रमतं, बरोबर ना? पण वीतरागा बनून म्हणजे त्या गोंधळात सामील न होता आपण स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करून आंतरिक शांतता शोधू शकतो. मग बघा, तेच नकारात्मक ऑफिस आपल्यासाठी एकाग्रतेचं वन कसं बनतं. दुसरं डिजिटल गार्डन म्हणजे आपलं सोशल मीडिया आणि इंटरनेटचं जग. सतत येणारे नोटिफिकेशन्स, विचलित करणाऱ्या गोष्टी, हेच आजचं प्लेजर गार्डन आहे. इथे सामान्य मन रमतं, पण आपण त्यापासून दूर राहून एकाग्र मनाने एखादं पुस्तक वाचण्यात किंवा आपल्या कामात खरा, खोल आनंद शोधू शकतो. आणि तिसरं नातेसंबंधांचं जंगल. कठीण कौटुंबिक किंवा व्यक्तिगत नातेसंबंधात वादात जिंकण्यात आनंद शोधण्याऐवजी आपण स्वतःच्या आत शांतता आणि समाधान शोधू शकतो. हीच तर खरी वीतरागा अवस्था आहे. तर मग या सगळ्या ज्ञानाला आपल्या रोजच्या आयुष्यात कृतीत कसं आणायचं? ह्या विवेचनाचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हे ज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात उतरवणे. प्रत्येकाने आपापलं वन कसं शोधायचं ते पाहूया. आता प्रत्येकाने स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या आयुष्यात असं कोणतं वन आहे जिथे सांसारिक तृष्णेपासून, बाह्य गोंधळापासून मुक्त होऊन खरा, टिकाऊ आनंद मिळू शकतो? ती अशी कोणती जागा आहे, अशी कोणती कृती आहे जिथे सामान्यतः लोकांचं मन रमत नाही, पण आपल्याला तिथे खरी शांतता आणि समाधान सापडू शकतं? चला, एक छोटीशी पण खूप प्रभावी कृती करूया. आपल्या डायरीत किंवा मोबाईलच्या नोट्समध्ये लिहा. पहिलं, आपल्या आयुष्यातील एक प्लेजर गार्डन ओळखा. म्हणजे अशी जागा किंवा सवय जिथे सहजपणे लक्ष विचलित होतं, जसं की तासोनतास सोशल मीडिया पाहणे किंवा निरर्थक गप्पा मारणे. दुसरा, एक वन ओळखा. म्हणजे अशी जागा जिथे शांतता मिळण्याची शक्यता आहे, जसं की घरातली एक शांत खोली, रोज सकाळी फिरायला जाणं किंवा एखादा सर्जनशील छंद जोपासणं. आणि तिसरं, फक्त एका आठवड्यासाठी जाणीवपूर्वक त्या गार्डनमध्ये कमी वेळ घालवा आणि त्या वनात आनंद शोधण्याचा मनापासून प्रयत्न करा. आणि मग जो फरक जाणवेल तो लिहून काढा. खरा, खोल आनंद कुठे आहे हे कदाचित आपल्याला नव्याने उमगेल.